पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षितपणामुळे एका व्यक्तीचा जीव गेल्याची घटना बुलढाण्यामध्ये घडली आहे। पुतण्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचं एका काकानं पोलिसांना सांगितलं होतं। तशी तक्रारही केली होती, पण पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षामुळे दुसऱ्याच दिवशी त्या काकाचा जीव गेलाय। पुतण्यानं काकाला भर दिवसाच कुऱ्हाडीचा घाव घालून संपवल्याची घटना घडली आहे। गोपाल बोके असं मृतकाचं नाव असून शुभम बोके असं आरोपीचं नाव आहे। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील सोणस या गावी पुतण्यानं त्याचे काका गोपाल बोकेंना शुक्रवारी जुन्या वादातून मारहाण केली होती। ही मारहाण झाल्यानंतर काका गोपाल बोके यांनी नांदुरा पोलिसात तक्रारही दिली होती, मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यानं शनिवारी सकाळी अगदी त्याच वेळेस तक्रारदाराची हत्या करण्यात आली। मृतक गोपाल बोके यांनी कालच नांदुरा पोलिसात माझ्या जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली होती, मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे शेतकरी असलेले गोपाल बोके यांची हत्या झाली असा आरोप मृतकाच्या कुटुंबियांनी केलाय। पोलिसांनी जर तक्रारीची दखल घेतली असती आणि कारवाई केली असती तर ही वेळच आली नसती असा आरोप मृतकाच्या पत्नीने केलाय। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।